हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चाललो शिनमाळावर लसूण लावलेला तो काढायला. मम्मी थांबली दुकानावर. मी चाललो आता गाडी घेऊन, तिला घेऊन जातो. थोडासा लसूण आहे तेवढा काढून आणायचा आहे आपल्याला. मम्मीला घेतले दुकानावरून, आता चाललो आम्ही शेताकडं लसूण काढायला. अजून शेतावर काय पोचलो नाही. मम्मी थांबली होती, मम्मीला ताण लागली होती इथं नानीच्या इथं. कोणता त्या दिवशीचा? हां, चला शेतावर चाललोय आपण. नानीचा भुईमुग चांगला उतरून आलाय माग. आपला काय भुईमुग नाही उतरून आला, आपण रोट्या मारून टाकल्या त्याच्यावर. टोकन यंत्राने पेरून पण नाही आला तो. शेतावर पोचलोय आपण. बाजरीमधून मोकार मोहरी उतरून आली मस्तपैकी. बाजरीच्या साऱ्या पाडायच्या आता अजून. गवत पण भरपूर आहे बाजरीमध्ये. ही आपली बाजरी 3-4 दिवसांनी साऱ्या फोडून घ्यायला लागतील. मोहरीचे झाडं पाहू शकता तुम्ही. लसूण काढायला चाललो आता आपण. इथं भुईमुग पेरला होता, तिथं रोट्या मारून पण घातलंय. त्याच्यात आता आपल्याला चायना लावायची. भुईमुग काय उतरून नाही आला आपला, सगळा तसाच फेल गेला. इथं पाणी कुठून आले? हा, उतारला असता. ह्या आपल्या मिरच्या आहे, मिरच्या अजून जशा तशाच आहेत. इथं मागं लसूण येतो, लसूण काढायचं आहे आता आपल्याला. काय पाणी घेऊन येऊ का आधी? वाला येईल ना उपाता मस्त पाहिजे. उपटून पाहिजे एखादी काढी. पाणी घेऊन येतोय आता जिऱ्यावरून. त्याच्यानंतर लसूण काढायला सुरुवात करू. हे आमचं पहिलं जुनं घर आहे, माझं जुनं जाप. इथं जिरा वरती वावरात पाणी भरलं का पाणी येते खाली. चला आता पाणी घेतोय भरून. पाणी भरून घेतलंय आपण आता. चला आता लसूण काढायला जाऊ. आपला अर्धा लसूण उपटून झालाय. नाणी आली, नाणीला मिरच्या लागत होत्या. मम्मी पण मिरच्या तोडून राहिली आता. मिरच्या काय संपत आल्यात फार. टॅम्परच्या मिरच्या होत्या. मला दिले मिरच्या तोडायचं काम. मम्मी ते तिकडं बाजरी नेंदू राहिले. आज काय होणार नाही, सगळं होणार. आपली बाजरी सगळी नेंदून काढली. दादा ते आले होते, सगळी म्हणजे अर्धीच काढली. इथून एवढी बाकीची एवढी राहिली, सरी फोडायला लागेल नंतर. बाजरी पाहू शकता तुम्ही, बरंच गवत आलं त्याच्यामध्ये. दादा त्याच्या मम्मीने नेले शाळांना गवत कापून. आता पूर्ण मोकळं करून ठेवले. बाजरी पाहू शकता तुम्ही. आता नाणीला एवढं वजं उचलून देते. चिवडे चाल ना लवकर, चिवडी एक वजं आहे शाळांना. शाळा सोडणार नाही का मजा आज? हा, उचलन काय का हातात? नाही पाहू बरं उचलत आहे उचलला. बाहुबली चिवडीला आजू राहिली. दादेन ते गेले निघून. आता आम्ही चालूय. थोडा लसूण उपाटला होता तेवढा घेतोय. येऊ का ग तिकडं? लसूण आणि मिरच्या, लाल मिरच्या होऊन गेल्या त्यात वाटलं. भरला लसूण गोणीत. लसूण भरलाय गोणीत. सगळा नाही उपाडला, कारण आहे ना काय माहितीत का, पानं पिकल्यावर वाळल्यावर ना हिरवेच ती. काय हिरवय नेमकी? अरे अजून त्यांना ह्याने ना पाणी भरलंय ना, 8 दिवसांना काढायला लागेल. 8 दिवसांनी काढायचं होता. आम्ही आजच आलो होतो. पात हिरवी, लसणाची पात हिरवी. त्याच्यामुळे जरा वाळली का मग लसूण उपटायला यायला लागेल परत. मिरच्या घेतल्यात,
शेंगा आणि त्या चाफ्याचे फुला ते घेतले ना याच्यात कुठं ग त्या तिकडे त्या काय घेतली. पिशवीत तिकडे वांगी कोणला चिवडीला त्या वांगी घेते लसूण घेतलाय आता लसूण माझ्या काही दोन्हीमध्ये मम्मी डोक्यावर काय घेतलं मिरच्या मिरच्या शेंगा चला आता चाललोय घरी नानीने गावात आणलं होतं मशीनला बैलांना पण त्या काय खाऊ नाही राहिल्या शेळ्या खात्या का मोहरीचे झाडं असल्यामुळे ना ते कडू लागत आहेत ना बैला खाऊ राहिले वाटत आहे शेळ्या कुठ्यात झाडा खाली शेळ्याला नाही टाकलं का लसूण आहे त्याच्यामध्ये दाद्या मारत होता मिरची करायला लसूण लागत आहे त्याला कोरडा आहे ते आम्हाला आता लसणाच्या बदल्यात मग खाऊन पाहते होळीला आता एवढं वजा सकाळपासून दोघांनी हे केलंय कापून आणले पण मग काय खाऊ नाही राहिले हा या दाद्याने कापले काय कुरड्या संपल्या माहिती तुया द्या कुरड्या नानीच्या कुरड्या बघ अशी कशी कुरड्या का मोडू गेल्या ना कसं केलं होत्या मोडाय पण फुगायले मस्त फुगायले ना आईस्क्रीम गप बस आईस्क्रीम फिश क्रीम आता आपू करू बाबा पण म्हणजे चालय ना गोंधळ कर परत करायच लागेल म्हणजे नानीच्या कुरड्या गेल्यात संपून चांगली एवढी पिशी भरून द्या त्या लोकांपैकी आली ती तिकडे गेली तर द्या कुठली लोक आली होती त्याच्या नाही, बदल्यात बस, एवढ्या दिवस झाला पाणी नाही ना, आता एक दिवस नाही पण खलीत 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 म्हटलं याशी चालू झाले का पाणी आहे मग तो चगडात नेऊन लावला किती चाले पिकले नाही कच्चेचे अजून चला मित्रांनो चाललोय घरी आता कुरड्या घेतल्यात मम्मीनी चावी कुठे गाडीची घरी पोहोचलोय मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये